का उरणला? का उरणला? एक महिला प्रतिनिधीचीच गरज आहे. का उरणला? लेकी बाळींची सुरक्षा जपायची असेल तर ते जास्त गरजेचं आहे. इथल्या लेकी बाळींच्या सुरक्षेसाठी बोलतील कुणाला? पुरुष माणसाला बायका जाऊन बोलू शकत नाहीत, मोकळेपणानं म्हणणं मांडू शकत नाहीत. सुदैवानं एक धाडसी बाई जर नेतृत्व करत असेल तर आपल्याला ते मांडायला अजून सोपं जाईल. पण हे प्रश्न आम्ही भाजपला कसे सांगायचे बाबा? कारण देवेंद्रजींना वेळच नाहीये. देवेंद्रजींचा अख्खा वेळ लोकांचे पक्ष फोडण्यात, माणसं फोडण्यात, माणसं चोरण्यात, ह्याच्यातच वेळ चाललेला. आणि मीडियावाले आम्हाला प्रश्न विचारतात, ठाकरे मैदानात दिसत नाहीयेत, शिंदे धावपळ करतायत, फडणवीस धावपळ करतायत. अहो त्यांना करावीच लागेल. शिंदे आणि फडणवीसांना धावपळ करावीच लागेल. कारण शिंदे आणि फडणवीसांकडे सगळे इकडून तिकडून चोरून चपाटून पैसे देऊन माणसं जमा केलेली आहेत. आणि ह्या जमा केलेल्या नव्या लोकांना अनुभव नाहीये. आणि जे जुने आहेत भाजपमध्ये ते सगळे नाराज आहेत, कारण त्यांच्या जिंदग्या सतरंजा उचलण्यात वाया गेल्यात. बाहेरून आलेला काँग्रेसचा, बाहेरून आलेला राष्ट्रवादीचा, त्यांना उमेदवाऱ्या, आणि जे जुने भाजपचे आहेत ते मात्र या साहेब सतरंजी, या साहेब घ्या पाणी, हेच काम करत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे हा संघर्ष निर्माण झाला. जुने विरुद्ध नवे मध्ये जे जुने अनुभवी नेते आहेत ते अजिबात आता फडणवीसांच्या सोबत सहकार्य करायला नाहीत. कारण फडणवीसांनी नेते सगळे संपवलेले आहेत, त्यांनी नेता वाढूच दिला नाही. मग आता निवडणुकीच्या काळात कोण नेता काम करेल? करणार नाही. त्यामुळे फडणवीसांना स्वतःला पळावं लागतंय सगळीकडे. फडणवीस इकडे पळ तिकडे पळ, धावत पळतचे सगळे व्हिडिओ दिसतायत, तर दुसरीकडे शिंदे स्पायडरमॅन सारखे